नमस्कार, मी विशाखा शिर्के. श्रीमंत व्हामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण वर्षभर काही ना काही खरेदी करत असतो, म्हणजेच आपण असतो ग्राहकाच्या भूमिकेत. पण ग्राहक म्हणून खरेदीचा आनंद घेण्याइतकीच महत्त्वाची आहे आपली बचत आणि आपली गुंतवणूक. आणि जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्तानं आपल्या खर्चाचा आणि सेव्हिंगचा बॅलन्स कसा सांभाळायचा हेच आपण पाहणार आहोत आजच्या श्रीमंत व्हामध्ये. आपली खरेदी आणि आपलं बजेट या विषयावर आपल्याशी आज बोलणार आहेत गुंतवणूक तज्ञ प्रेरणा साळसकर आपटे. प्रेरणा, IBN लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. प्रेरणा, मला सांगशील, जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने आपण बोलतोय की आपली खरेदी आपल्या बजेटमध्ये आपण कसं प्लॅनिंग करायचं त्याबद्दल. पण मला सांग की आपला आवश्यक खर्च जो आहे आणि आपल्या आवडीनिवडी आहेत ज्या आपण खरेदीमध्ये काहीतरी शॉपिंग करत असतो, तर ह्यात फरक कसा आपण नेहमी हे करायचं, डिफरन्शिएट कसं करायचं? पहिल्यांदा म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीत म्हणजे सांगितलं की अंतरून बघून पाय पसरणं हे आपल्या सगळ्यातच असतं. ते स्टार्टिंग पॉइंट एक बजेट बनवा. बजेट अंडरस्टँड करायला आधी तुमची स्वतःची जे हॅबिट्स आहेत ते जाणा. म्हणजे एक महिना आधी तुम्ही बघा की माझे काय खर्च आहेत, कसले खर्च, फक्त नोट करा तुम्ही. म्हणजे जज नका करू की हे आहेत आवश्यक की नाही, फक्त बघा म्हणजे माझे कसे खर्च आहेत. आफ्टर दॅट द नेक्स्ट पॉइंट इज की तुमचे हे जे खर्च आहे कुठले अति आवश्यक आहे का, कुठले तुमचे लक्झरीज आहेत, तुम्हाला ती गरजेचे आहेत का. एकदा हे कळलं की तुमचं ते प्लॅनिंगचं जे आहे ते इझी पडतं. बरोबर. पण हे जे स्टार्टिंग पॉइंट आहे ते तुम्ही स्वतःला जाणवा की आपल्या स्वभावानुसार आपण हे खर्च, दर पर्सन वेगळा असतो. म्हणजे तुला जे खर्च वाटत असेल आवश्यक ते मला वाटत नसेल आवश्यक, असं असतं. बरोबर. पण समजा आता माझ्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे वेळ देखील आहे, मला वीकेंड आहे, मला वीकेंड शॉपिंग करायचंय, तर मग अशा वेळी काय करायचं की माझा खर्च तर होणारच आहे, खरेदी मी करणार आहे, मला करायची आहे माझा, पण तेव्हा सेव्हिंग्स ह्यातला बॅलन्स कसा सांभाळायचा? एकदा तुला कळलं की मला काय हवंय, म्हणजे तुम्ही स्वतःचे गोल्स घेतलेत की बघा मला 5 वर्षात इकडे समजा युरोपची ट्रिप करायची आणि 7 वर्षात मला एक कोर्स करायचा. जर हे कळलं की तुला पैसे ह्याच्यासाठी लागतील, त्याप्रमाणे तू आजप्रमाणे जे बजेट किंवा प्लॅनिंग केलं, मग तुला ते खर्च जे तू शॉपिंगला जाते, वीकेंड शॉपिंगला जाते, तुला ते खर्च तुला कळेल की ते वायफळ आहे की खरंच हवेत का नाही, ह्याचं तू स्वतःही जज करू शकते. आणि एकदा तुझ्याकडे हातात एक प्लॅन असेल की मला या गोष्टींसाठी लॉंग टर्म साठी प्लॅन करायचंय, तर तू आपोआप तुला वाटेल की अगं मला हे नको आहे, मी कशाला हे घेते, म्हणजे हे खरंच मला हवंय का, की उगाच मी टाइमपास करायला हे घेते का, मैत्रिणी घेतात म्हणून मी घेते, असं होतं का. तर एकदा हे तुम्ही स्वतःला जाणवलं किंवा जज करून घेतलं की तुला आपणून कळेल. बरोबर. आपला पहिला कॉल आलेला आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. कोण आपल्याशी प्रतीक बोलतात आपल्याशी. प्रतीक, तुमचा काय प्रश्न आहे विचारा. प्रतीक. आरती. हॅलो. हा आरती. आरती बोलते. माझा प्रश्न असा, मला एक लॅपटॉप घ्यायचंय, तर त्यासाठी आता बजेट नाही, तर मला काय करता येईल? आणि मला असं वाटतं ऑफिसमध्ये मी वापरते, पण मला सारखं वाटतं की नाही आपल्याला घरी पण घ्यायला पाहिजे. तर मला त्याची सेव्हिंग करणं किंवा मग घेणं किती गरजेचं आहे असं मला सारखं कन्फ्युज होते मग मी. बरोबर. लॅपटॉप त्यांना घ्यायचा आहे, पण मग तो घेणं किती गरजेचं आहे एवढा महाग खर्च? आरती, आधी तुला कळायला हवं की तुला लॅपटॉप लागतो का, म्हणजे तुला कशासाठी हवंय लॅपटॉप. तुला इंटरनेट सर्फ करायला हवं की दररोज या कामासाठी तुला ऑफिसमध्ये लागतो की घरी कुठल्या म्हणजे गोष्टीसाठी लागतं. लॅपटॉप घेणं हे फार चांगलं आहे, कारण तुम्ही प्लॅनिंगसाठी ते हेल्प करतं कुठल्याही गोष्टीसाठी. पण त्याची खरंच तुला गरज आहे का हे जाणून घे. तू सॅलरीड आहे की नाही हे मला कळलं नाहीये. जर तू सॅलरीड आहे, तुझं इन्कम येतंय आणि त्याप्रमाणे तू लोनही घेऊ शकते, कारण बँक्स आर मोर लाईकली टू गिव्ह यू लोन्स जर तुझी सॅलरीड इन्कम येत असेल. तर ह्या सगळ्या गोष्टींची तू काळजी घे की तुला खरंच ते गरजेचं आहे का. आणि जर तुला सर्फिंगसाठी हवं आणि आठवड्यातून एकदाच हवं, तर सायबर कॅफे मधून सुद्धा जाऊ शकतेस. तर हो, सगळं तू बॅलन्स करून नंतर विचार करून हे डिसिजन्स घेऊ शकतो. बरोबर. पण आपण मगाशी बोलत होतो त्याप्रमाणे एक काहीतरी आपल्याला त्याची बॅलन्स शीट बनवली पाहिजे आधी महिन्याच्या अगोदर, की माझा खर्च आणि सेव्हिंग ह्यामध्ये काय प्लॅनिंग केलं पाहिजे. एकदा तुला कळलं की माझे कुठले खर्च जातात, माझं जे इन्कम येतं दर महिन्याचं, जे माझं खर्चीसाठी येतं, त्याप्रमाणे जर मला काही गोष्टी अशा असतात की तुम्हाला खर्च करावेच लागतात. म्हणजे तुझ्याकडे इन्कम नसले तरी ते खर्च आपल्याला जे खायला लागतंच, म्हणजे जगायला तुला खायला, ते एक्सपेन्सेस इम्पॉर्टंट आहेतच. त्याच्यानंतर जे पैसे राहतात म्हणजे इन्कम मायनस एक्सपेंडिचर जे राहतात ते तू सेव्हिंग्स करू शकते किंवा तू स्पेंड करू शकते. तर तो डिसिजन जो घेतोस ते त्या प्लॅन प्रमाणे तू घेऊ शकतेस.
घेते. तर जर तिला लॅपटॉप हवा असेल, आता आरतीला लॅपटॉप घ्यायचं हवं, तर ऍक्च्युली कशाला हवा तो? तुझ्याकडे पैसे आहे का? तुझ्याकडे दुसरे मीन्स आहेत का ते घ्यायला? आणि ते मीन्स तुला काय मार्ग असू शकतात? तुम्ही पैसे खर्च करणार, पण पैसा आणण्याचे काय मार्ग असू शकतात? हो, आहेत का? तू स्वतः कमवतेस का, की कोणी तुला देत आहेत पैसे का? तर इट्स अ होलिस्टिक डिसिजन की तुला कशासाठी ते लागतंय आणि तू खर्च करायला तू त्याच्यासाठी रेडी आहे का? आपण एक असं म्हणतो की माझ्या खर्चावर माझं नियंत्रण नाही राहत, शॉपिंग सारखं मला करावं असं वाटतं, तर अशा लोकांसाठी काय सांगशील? ते मोस्टली असं असतं की आपण खाणं सुद्धा कधी कंट्रोल नाही करत. म्हणजे कधी कधी त्याला इम्पल्सिव्ह खाणं म्हणतो. मॅकडॉनल्ड्स मध्ये गेलो समजा, इकडे गेलो की बर्गर खावं, तुला भूक नाही लागली तरी तू खाते, तसल्यातलंच हे झालं. म्हणजे कधी कधी ते डिप्रेसिव्ह बिहेवियर सुद्धा असतं, रिटेल थेरपी म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. ते जर तुला अवॉइड करायचं असेल तर तुम्ही जेव्हा मॉलमध्ये जातात, तुम्ही जेव्हा बघतात एक सेल चालू आणि तुला वाटतं की मला ते घ्यायलाच पाहिजे, 10 मिनिटं तिकडे थांबा, काउंट टिल, ऑब्व्हियसली यू कॅन काउंट फ्रॉम 1 ते 10 मोजा, आणि मग तुम्ही विचार करा मला ती गोष्ट खरंच हवी आहे का, की नुसतं मला ती क्रिया म्हणजे तीच मला समाधान देणार आहे, की क्रिया मी ती केली, ती बाईंगची जी क्रिया केली ती मला समाधान देणार आहे की गोष्ट समाधान देणार आहे? त्या गोष्टीचं मी काय करणार आहे? मला ती खरंच गरज आहे की मी कुठेतरी मोठे म्हणतात ते बरोबर आहे की आपण खरेदीपूर्वी 10 वेळा विचार करणं आवश्यक आहे. आपला पुढचा प्रश्न आलाय, कैलास पवार आहेत नाशिकहून. काय प्रश्न आहे तुमचा कैलास? आरती, सॉरी प्रेरणा, मला पुढचं एक सांगशील की आपले जरुरीचे खर्च आहेत एक आपण महिन्याला म्हणतो, त्याच्यात काय खर्च मध्ये आपण कॅटेगराईज करू शकतो, वर्गीकरण करू शकतो? एक फ्लेक्झिबल आहेत, काही प्लॅन खर्च असतात, काही आधीच हे केलेले, किंवा काही मामूली खर्च असतात. बरोबर. तुझं जर एक प्लॅन बनवलं असेल, त्याच्यात जे अतिआवश्यक ज्या गोष्टी असतात तू त्याच्यासाठी प्लॅन करणारच, म्हणजे देर इज नो टू वेज अबाउट इट. दुसरी एक कॅटेगरी असते की तू सांगतेस आता वीकेंड्सला आपण फिरायला जातो तेव्हा आपण खर्च करतो. जर एक चांगला प्लॅन असेल तर त्या गोष्टीसाठी सुद्धा ते हे करतं, म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा एक जागा बनवतो तुझ्या प्लॅन मध्ये. म्हणजे उद्या असं नको व्हायला की मी म्हणजे प्लॅन बनवलं पण त्याच्यासाठी मी बाहेर, ओके आय कॅनॉट गो आउट अँड मी पिक्चरसाठी नाही जाऊ शकत, मी मॉलमध्ये खरेदी करू नाही शकत. तर या गोष्टींसाठी सुद्धा अ प्लॅन विल मेक प्लेस फॉर इट इफ इट्स अ गुड प्लॅन. बरोबर. तर तिसरी जी कॅटेगरी जे तू सांगतेस मग ते इम्पल्सिव्ह शॉपिंग, मूवीज आहेत म्हणा, काही असं आहे त्यासाठी. आपला पुढचा प्रश्न आपण घेऊयात. प्रेरणा, अजय दहाले बोलतात मालेगावहून. अजय, तुमचा काय प्रश्न आहे? मला मारुती कार विकत घ्यायची आहे. हा. तर मला बजेट काय त्या हिशोबाने, तर मला काय त्याबद्दल माहिती मिळेल? ओके. एकदा म्हणजे कार घेताना एक आपल्याला वाटतो की कार घेतलं की ते संपलं, पण कारच्या मागे भरपूर म्हणजे असे खर्च असतात आणि ते लाईफ लॉंग असतात. जर कार घेत असेल तर एकतर इन्स्टॉलमेंट बेसिसवर सुद्धा घेऊ शकतो किंवा 1-on-1 घेऊ शकतो. बरं, एकदा कार घेतलं की त्याचा पेट्रोलचा खर्च असतो, 3 महिन्यांनी सर्व्हिसिंगचा असतो, इन्शुरन्सचा खर्च असतो. तुम्ही जेव्हा कार घेता या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही हे विचार करायला हवं की, आणि पुढच्या म्हणजे तुमच्याकडे ती सोर्स ऑफ इन्कम आहे का की त्या सगळ्या गोष्टींना बघायला, किंवा आज घेतलं आणि तुम्ही दुसऱ्या वर्षी म्हणाल की मला हे नाही होत, म्हणजे मग तुम्ही काय करणार? तुम्ही म्हणजे एक्सपेन्सेस करत राहता, तुम्ही EMI भरत राहताय, किंवा ती गाडी नुसती पडलेली असली तरी तो एक्सपेन्स येतोच. असं नाही की गाडी युज नाही केली की एक्सपेन्स नाही येत. ते स्टार्टअप करा, सर्व्हिसिंग, हे सगळ्या गोष्टी तुम्ही विचार केला तर ते प्लॅन मध्ये घालून जर तुम्ही केलं तर या सगळ्या गोष्टी, नुसतं स्टेटस सिम्बॉल किंवा मला हवंय म्हणून खरेदी करणं, स्टेटस सिम्बॉल सुद्धा काही म्हणजे हरकत नाही घेतलं तरी, पण त्याच्या पाठी सुद्धा एक्सपेन्सेस आणि ते लाईफ लॉंग आहे, हे आठवण, हे विचार ठेवा तुम्ही घेताना. म्हणजे आपण थोडक्यात हे केव्हा ओळखायचं की माझ्या उत्पन्नापेक्षा, माझ्या पगारापेक्षा माझा खर्च वाढतोय, माझी खरेदी वाढत चाललेली आहे, मी खरेदीवर जास्त खर्च करते, हे कसं ओळखता येईल माणसाला? मुंबई पुण्यासारख्या ठिकाणात आपल्या सगळ्यांकडे क्रेडिट कार्ड असतंच. हे असं कोणाकडेच मला वाटतं नसेल की आपल्याकडे क्रेडिट कार्ड नाही. एकदा क्रेडिट कार्ड हातात असलं आणि आपण दररोज खर्च करतो, एक स्वाईप केलं की म्हणजे आपलं हे झालं, डेबिट गेलं अकाउंट. पण हे करताना तुम्हाला कळत नाही की किती खर्च करतोय. महिन्या अखेरी जेव्हा जे बिल येतं तेव्हा तुम्ही बघता तरी हे एवढं कसं झालं, हे मीच होतो का? त्यावेळेला तुम्हाला वाटतं की मी एवढे समजा 10,000 20,000 खर्च केले, मी कसे भरू? मग तुम्ही बघतात की मिनिमम बॅलन्स काय आहे, म्हणजे मिनिमम अमाऊंट व्हॉट यू कॅन पे. ज्यावेळी तुम्ही ते मिनिमम अमाऊंट बघतात आणि तुम्ही जे कम्पेअर करतात की एक्सपेन्स काय आहे आणि तुम्ही चूज करतात की मी मिनिमम अमाऊंट भरीन, आणि हे दर महिन्याला होतं, म्हणजे 2-3 महिने, दॅट्स द टाइम. हे एक इंडिकेटर आहे की तुम्ही म्हणजे इंडिकेटर आहे. आपला पुढचा प्रश्न आहे तानाजी मोरे नाशिकहून. तुमचा काय प्रश्न आहे तानाजी? मॅडम, मला असं विचारायचं आहे
की सोनं खरेदी करण्यासाठी म्हणजे हा योग्य सीझन आहे काही म्हणजे सोने खरेदीसाठी सोन्याची खरेदी हे आपण म्हणू शकतो की काही एक्सपेन्सिव्ह खरेदी त्यांच्या प्रश्नाचं. हो, मला वाटतं त्यांचं असं म्हणणं आहे की हे आता सोनं घेणं हे काय डिसिजन चांगलं आहे की सोन्याचा भाव वाढत चालेल का, हे दिस इज मोर ऑफ म्हणजे दुसरे इंडिकेटर्स आहे. आपलं परचेस आणि सेलच्या बाबतीत जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही सोनं घ्या, पण तुम्ही जे लॉंग टर्म साठी म्हणतात ट्रेडिंगसाठी वगैरे म्हणत असाल तर तुम्ही म्हणजे आपल्याला बघावं लागेल की कुठे चाललेत प्राइसेस. नक्की.